तर यानंतरची बातमी आहे मनमाडमधून। मनमाडच्या कळवण येथे आदिवासी समाजाने बेमुदत उपोषण पुकारलेलं आहे। शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाते। ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। शबरी योजनेअंतर्गत 1 लाख घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त आदिवासींनी नाशिक कळवण प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केलंय। शासनाने आश्वासन देऊनही शबरी घरकुल योजनांचा प्रस्ताव हा धूळ खात पडून असल्याने आदिवासींमध्ये तीव्र रोष असून शासनाने तातडीने लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनांचा लाभ द्यावा, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। या युवकांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत शासन हे 1 लाख घरकुलाचं उद्दिष्ट या ठिकाणी मान्य करून त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील। याच्यामध्ये रोजचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात वाढत जाईल। आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी लाभार्थी आहेत, उद्या महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते आंदोलन, रास्ता रोको या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आणि आपल्या हक्काचं शबरी घरकुल हे पदरात पाडून घेतील।